नाम नासोदम ऋषिक्षांचा संवाद दशक पहिला समास लावा वाचण्यास प्रारंभ करीत महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. धन्य धन्य नरदेव ये तुझा पोटा पाहो जो तुझे परमात्मा होतो तो भावे सिद्धते. ज्ञान ज्ञानची लागे गे एक लागे भक्ती संगे एक परम रागी गिरिकंतरे सेविले एक कीर्ती तीर्थाटने एक गर्दी पुष्यणे एक खंड नाम स्मरणे निष्ठा राहिले एक तसे करू लागले एक योगापासी महामले एक अभ्यास योग्य झाले वेदशास्त्री उत्पन्न परिग्रह केला एक तुमचा पिळला एक देवताई पडला भगवानवळी राजा एक देवताई पडला भगवानवळी. एक महान विख्यात एक भक्त झाले ख्यात एक सिद्ध कुसुमात गणवंगती तेजी झाले एक जळणी गळे मिळून गेले एक तेजस्वी दृश्य झाले वायुस्वरूप एक होता होते एक जगतीची जाती एक वैसले असंतची भक्ती नाना स्थानी समुद्रे एक भयानक अवस्थी एक चेतन चालवृत्ती एक प्रत्यवृत्ती तुंबळे एक तेज मंदवृत्ती एक जळ आठवृत्ती एक वायुवृत्ती विश्वजनांचा एक हटनिग्रह बुद्धी ज्यासोल्या नाना सिद्धी सिद्धी सिद्ध लक्षवधी होऊन गेले एक मनसिद्धी एक वाचा सिद्धी एक अल्पसिद्धी एक सर्वसिद्धी कैसे नाना प्रकारची सिद्धी विख्यात झाली. एक नवविद्या भक्ती तंत्राचे एक नवविद्या भक्ती मंत्राचे एक गेले ते तरले लोकांची निस्वार्थी एक योगी म्हणजे ब्रह्महुना पावले एक वैकुंठासी गेले एक सत्यलोकी राहिले एक कैलासी वैद्य स्वरूप होण्या एक इंद्रलोकी इंद्र झाले एक पितृलोकी मिळाले एक उड्डलगणी बसले एक देशसागरी लोकिता समृद्धा स्वरूपा सायुजता याचद्वारा मुक्तीता इच्छा सुरू राहिले. ऐसे सिद्ध साधू संत स्वैत प्रबंधे अनंत ऐसा नव्य विख्यात काय म्हणावा. या नव्याचे आधारे नाना साधनांची द्वारे मुख्य सारा सारा विचारे होत सुटले. या नव्याचे संबंधे होत पावले उत्तम पदे अंता साडोनी स्वनंदे सुखी झाले. नदी येऊना सकळा नदी येऊना सकळा उद्धारा गती पावले केवळ येथे संशयामुळा खंडून गेले. शोधेही नाही गती ऐसे सर्ववृत्ती म्हणून देहाची प्राप्ती लोकांची संत महंत ऋषीमुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्तयोगी तपस्वी तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी षडदर्शने तापसी दत्तीची झाले. म्हणून श्रेष्ठ नानाद्याकडे वरिष्ठ याचे निष्करिष्ट यज्ञात्मीचे नद्या स्वाधीना सहसावे फलादीना परोपकारी जीवना पितृवावे. अश्व ऋषभ गाई म्हैशी नाना पशु सरासी यादासी उपारपणे सोडिता त्यासी कोणीतरी धरिलं. तसे न
पे नरदेहो इच्छा जाओ अथवा राहो बरी आसन कोणी पाहो बंधन करू शकेना नरदेह पांगळा असता तरी तो कार्यास न येता अथवा तो कार्य असता तरी परोपकार असे नाही नरदेह अंध असता तरी तो नपटची वाया गेला अथवा बदिरला तरी निपुणा नाही असला मुका तरी घेतला नाही शंका अशक्त रोगी नासका तरी तो निकारण हृदय असला मूर्ख अथवा फेफऱ्या समुदायांचे दुःख तुझा नावाने दिशेशी हे नसता आवेगे नरते आणि सगळं सांग येणेंद्रावा परमार्थ मार्ग लाग वेगे सांग नरदेव जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले हे मुलगाचे कैसे बनवले माया जाळे तुका करून घर केले हे माझे ऐसे धड कल्पले ते भूतांचे कळले नाही तुझ्यासी शुक म्हणती घरामध्ये पाली म्हणती घर आमचे अक्षिका म्हणती घरामध्ये विशेषी कन्या म्हणती घर आमचे मुंगळे म्हणती घर आमचे मुंग्या म्हणती घर आमचे विशेषी म्हणती घर आमचे घर सर्व म्हणती आमचे घर घर म्हणती आमचे घर विशेषी म्हणती आमचे घर डिंगोरा म्हणती आमचे घर ऐका म्हणती आमचे घर काष्टीमध्ये मांजरे म्हणती आमचे घर स्वाने म्हणती आमचे घर इंग्लिश म्हणती आमचे घर विशेषी डिंगोरा म्हणती आमचे घर वाळव्या म्हणती आमचे घर विश्वा म्हणती आमचे घर विशेषी एकूण म्हणती आमचे घर चाचण्या म्हणती आमचे घर इंद्रिया म्हणती आमचे घर विशेषी सोळा म्हणती आमचे घर गालील म्हणती आमचे घर सोट म्हणती आमचे घर आणि भोगी बहुता विडांचा नंदारा किती सांगावा विस्तार समस्त म्हणती आमचे घर विशेषी शो म्हणती आमचे घर नासी म्हणती आमचे घर घरची म्हणती आमचे घर विशेषी पाहुणे म्हणती आमचे घर मित्र म्हणती आमचे घर ग्रामस्थ म्हणती आमचे घर विशेषी लष्कर म्हणती आमचे घर राज्य म्हणती आमचे घर अग्नी म्हणे आमचे घर भस्म करू समस्त म्हणती घर माझे हे मूर्खही म्हणे माझे घर माझे हे मूर्खही म्हणे माझे माझे शेवट जड झाले रोजे टाकले देश शेवटी शेवट जड झाले शेवटी शेवट जड झाले रोजे टाकला देश अभि घरी भोगले गावाची पांढरे पडले मग ते घरी राहिले अन्न शॉपले किडा मुंगे वाजवी शक त्याचे बरे निषेधात्मक हे प्राणी बापडे निघून गेले शिवाची स्थिती मिथ्या झाली मिथ्या आले आत्मप्रतिनिधी जन्म 2 दिवसांची वस्ती कुठेतरी करावी रमणावे आपले करते बोलता करणे निघले प्राण्यांच्या मध्ये घर गेले मस्ती वचती ब्रह्मामुळे किडे वचती खांडू झाल्या किडे पडती पोटामध्ये जंत होतो प्रत्यक्ष प्राण्यांच्या किडे लागे दातासी किड लागे डोळ्यासी किड लागे कर्णासी आणि भमाशा ढोरती गोडची अशुद्ध शेवटी चामा संघ नुसती ईश्वरचा अनुभवते अकस्मात बॉम्बे बदले चाकती बॉम्बे जावा अशुद्ध घेतली इंचू सर्पांश करते कालडे उशी जन्मून देह पाहिले ते अकस्मात व्याघ्रे गेले त्याला कापे लांडग्याची बक्षले बलात्कारे मुष्के माजरे दंश करती मुशके माजरे दंश करती श्वानाश्वे लोळे तोडते मुसील बकड करते मारते कासावीस करती पुष्करे
हस्ती किरण अड्डाके अशोक अर्जुन मारते स्मारका कर्कटतरा जोडते हृदय झडपून मारते स्वादेह असती असी असे ऐसे शरीर बहुतांचे मूर्खपणे आमचे दुःखाचे जीवांचे तापत्रे बोले परमात्मा लावला तरी सात्विक झाले नाही ते तरी ते वर्धची गेले नाना आघात मुक्ती बंदे असो 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 जे प्रपंच ते काय जाणते परमात्मा सुख त्या मूर्खांचे रक्षण काही एक पुढले काही एक पुढले असो जे प्रपंच मूर्ख ते काय जाणते परमात्मा सुख त्या मूर्खांचे रक्षण काही एक पुढे बोलणे असे असो जे परमात्मा पंचिक मूर्ख ते काय जाणते परमात्मा सुख त्या मूर्खांचे रक्षण काय पुढे बोलले असे ऐसे शरीर बहुतांचे मूर्ख म्हणे आमचे परंतु खाले तुले तापत्रे बोले ऐसे शरीर बहुतांचे मूर्ख म्हणे आमचे परंतु खाले तुझी तापत्रे बोले ऐसे शरीर भक्तांचे मूर्खपणे आमचे परंतु खाले तुझी तापत्रे बोलले. रामदास महाराज यांनी दासाला बोल केलेला आहे. रामाचा दास होऊ इच्छितो त्याला समास दशक पहिला समाज दावापर्यंत उपदेश केलेला आहे. का उपदेश केलेला आहे? दासबोध ग्रंथ म्हणजे काय, गणेश स्तवन म्हणजे काय, शारदा स्तवन म्हणजे काय, सद्गुरू स्तवन म्हणजे काय, संत स्तवन म्हणजे काय, सोद्य स्तवन म्हणजे काय, परमेश्वर स्तवन म्हणजे काय, परमास्त्र स्तवन म्हणजे काय, नरदेव स्तवन म्हणजे काय. स्तवन कसले केला? स्तवन स्तवन म्हणजे विषय. स्तवन म्हणजे काय? विषय. काय विषय आहे? दशक पहिला समास पहिला कुठल्या विषयाचं स्तवन केलेलं आहे? दासबोध म्हणजे काय, दासबोध ग्रंथ म्हणजे काय. दुसरा दशक पहिला समास दुसरा म्हणजे कसलं स्तवन, कुठला विषय आहे? गणेश स्तवन म्हणजे गणपती म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. तिसरा समास दशक पहिला समास तिसरा म्हणजे काय? शारदा. शारदा म्हणजे काय? शारदा हा विषय काय आहे?
त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. दशक पहिला समाज 14 मध्ये सद्गुरू म्हणजे काय, सद्गुरू हा विषय काय आहे ते सांगितलेलं आहे. दशक पहिला समाज 15 मध्ये संत स्तव म्हणजे काय, संत म्हणजे संत हा विषय काय आहे. दशक पहिला समाज 6 मध्ये सोपे श्रोता हा विषय काय सांगितलं, श्रोता म्हणजे काय हा विषयाचा अभ्यास आहे. आणि दशक पहिला समाज 7 मध्ये कवी स्तवन म्हणजे कवी म्हणजे काय हा विषय माहिती दिलेली आहे. दशक पहिला समाज 8 मध्ये पहिला समाज 8 मध्ये सभास्तवन सभेबद्दल माहिती दिलेली आहे, विषय महासभा विषय काय. आणि दशक पहिला समाज 9 मध्ये परमार्थ स्तवन म्हणजे परमार्थ हा विषय काय आहे ते सांगितलं. आता दशक पहिला समाज 9 मध्ये काय सांगितलं, नरदेव स्तवन म्हणजे नरदेव हा विषय काय, नरदेव म्हणजे काय काय सांगायचे रामदास महाराजांना. जो रामाचा दास होऊ इच्छितो, जो रामाचा दास होऊ इच्छितो म्हणजे आत्मारामाचा दास होऊ इच्छितो त्याला नाना प्रकारे विषय समजून सांगितले. बरं काय सांगितलं, दासबोध ग्रंथ म्हणजे काय, कशासाठी वाचायचं, त्याचा उपयोग काय, असा उपयोग नसेल तर कोण असणार, उगीच शक्ती फुकट घालवायची की नाही, करमणूक नाही करायची. नाहीतरी आपण काय करतो, जन्मापासून मरेपर्यंत काय करतो, करमणूक करतो. करमणूक कसली करमणूक करतो, मनाची. सगळं जन्मापासून मरेपर्यंत करमणूकच आहे ना, दुसरं काय विचार करतो. काय करतो आपण जन्मापासून मरेपर्यंत, देहाची काळजी घेतो, मनाची काळजी घेतो. काय होतं त्याचा, come from zero, remain in zero and die in zero. म्हणजे आपण शून्यातून येतो, शून्यात राहतो, शून्यात जातो. कुठे येतो आपण, शून्यातून. कशात राहतो, शून्यात जातो, कशात, शून्यात. शून्य म्हणजे अज्ञान. अज्ञानातून आपण आलो, अज्ञानात राहिलो, अज्ञानात मेलो, मेल्यानंतरही अज्ञानात राहिलो, परत अज्ञानातून जन्म घेतला. म्हणून काय लिहिताय, दशक 20 समाज 10 मध्ये काय सांगितलं, भले आकाशाबाहेर केसे झाले, आकाश म्हणजे अज्ञान. देव दानव मानव चारी खाणी चारी वाणी विलक्ष चवळेशी होणी, त्या ज्ञानातच आहे, ज्ञानात नाही, ज्ञानात नाहीये. ज्ञान म्हणजे काय, सद्गुरू भेटल्याशी आपल्याला कळत असत. सद्गुरू भेटलो ना तेव्हा कळतं ज्ञान म्हणजे. नाही तर आपण अनेक जन्म जे ज्ञान घेतो, वकिलाचा म्हणा, इंजिनियरचं म्हणा, किंवा कुठलाही ज्ञान, ऍस्ट्रॉलॉजिस्ट म्हणा, नाना सिद्ध्यांचं म्हणा, ते ज्ञान कसं आहे, फुकट आहे. उगीच मोठेपणा वाटतो की नाही त्याच्याने, कोणाची शोभा वाटते, नाही त्याची, नाही जो नाही आहे त्याची शोभा वाटते. काय नाही आहे, हा देह नाही आहे. का बोललास वरल्या रंगा, सगळं वरल्या रंगाला बोललेलं आहे की आपली ओळख काय, व्हॉट इज अवर आयडेंटिटी म्हणतात ना. आपली आयडेंटिटी काय, ओळख काय, जन्मापासून मरेपर्यंत हा देह वाढतो. बालपण, तारुण्य, म्हातारपण,
जन्मापासून मरेपर्यंत हा शरीर 3 अवस्थेत जातो. बालपण, तारुण्य, म्हातारपण, शेवटी नष्ट होईल. ही आपली ओळख. जन्मापासून मरेपर्यंत त्याच्या साईडीच करतो जो नाहीये, आध्यात्मिक पुरुष तो नाहीये. हे कधीपर्यंत सद्गुरू भेटल्याशिवाय कळत. सद्गुरू भेटल्यावर कळतो की कोणाला करतो, कोणाची शोभा वाढवतो, कोणाची सेवा करतो. जो नाही आहे त्याची सेवा करतो. तू कोणासाठी जगतो, जो नाही आहे त्याच्यासाठी जगतो. म्हणून सांगितलं मी तो अन्यायी अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी सुद्धा आठवले नाही वाचे कृपानिधी माय बापा नाही ऐकले गायले गीत धरीला सांगले इथं नावडे पोरानं बैसते संत केले भट परनिंदा केला नाही करविला नाही तो का नाही द्याली पिता पर करून येतो केला बाबा धार सगळं काय करतात, करून येतो केला बाबा. ज्या देहाची आपण पूजा करतो, ज्या देहासाठी आपण जगतो, ज्या देहाच्या सुखासाठी जगतो, ज्या देहाच्या आनंदासाठी आपण जगतो, फुकट आहे, जाणार आहे ना ते. असं बाजारातून तुम्ही भाजी आणली, राहू दे आज नाही करत, उद्या नाही, परवा करतो, नाही नंतर करतो, मग राहू द्या 10-15 दिवस, 16 दिवसांचे सोडून नाश होणार. वास येणार आपल्याला त्याचं, नको भाजी नको, आता सर्दी खराब झाली. तसं या भाजीला पण किती जपलं, फ्रीज मध्ये ठेव काय सडणार की नाही. मग ते सडण्याच्या पुढे आपण त्याची भाजी करून खाली तर जीवात्माला शांती मिळेल. तसं देह सडण्याच्या अगोदर ह्याच्या भाजी नाही करून खायची, पण याचा उपयोग केला तर ह्याचा उपयोग कोणाला सांगतच नाही ना. देव सांगत नाही, दानव सांगत नाही, मला कोण सांगत नाही देहाचा उपयोग काय करायचं. देव काय सांगतात, माझी भक्ती कर तुला पुण्य मिळेल. दानव म्हणतो योग तप जप कर तुला शक्ती प्राप्त. मानव काय म्हणतो, चांगला संसार कर, मोठा हो, बायको मुलांना मोठेपणा वाढव, बायको मुलांना वाढव, खूप कमवतो करून. देव दानव मानव प्राण्यांचा प्रश्न येत नाही. कोणी सांगू शकत नाही देहाचा खराब होतो. देहाचा खराब होत सांगणारा भक्तांचे सद्गुरू आहे. त्याच्या पण नाश झालो, कोणाचा, सद्गुरूचा. सद्गुरूचा दास होणं म्हणजे कोणाचा दास होणं, आत्मारामाचा. सगळ्यांच्या आत्मदेव एकच आहे, त्याच्याशिवाय कोणीच नाही. सोनाचे अनंत दागिने आहेत, सोनाचा हा अधिष्ठान नाही. तसं देव दानव मानव चारी खाणी चारी वाणी तुलच चरेशी होणी सगळ्यांचं अधिष्ठान एकच आहे, तो आत्मा. त्या आत्म्याचा दास, त्याची आस, त्याची भूक, त्याची ताण ज्याला लागली आहे तो आत्मा नामाचा दास, तो त्याला बोध केलेला रामदास महाराज. म्हणून दशक पहिला समाज पहिल्यामध्ये दासबोध म्हणजे काय समजून सांगितलं, त्याचं वाद्याला काय उपयोग होणार. गणपती म्हणजे काय आपण समजतो तो गणपती नाही. गणपतीच्या सणाला आपण मूर्ती आणून बसवतो, पूजा करतो, दीड दिवसानंतर विसर्जन करतो. तो गणपती ठीक आहे, एक दंतकथा आहे. गणपती म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेलं काय सांगितलं रामदास महाराजांनी, गणाधीश ईश सर्वा गुणांचा
रंपतो निर्गुणाचा नमो शारदा मोळच्या द्वारा माझ्या गुणवंत आनंद आला. मनाधीश तो आहे, सगळ्यांमध्ये आहे तो, सर्व चराचरमध्ये पण आहे, सगळ्या देवांमध्ये पण तोच आहे, शंकरामध्ये पण तोच आहे, विष्णूमध्ये पण तोच आहे, ब्रह्मामध्ये पण तोच आहे, 33 कोटी देवांमध्ये पण तोच आहे, गणपतीची मूर्तीमध्ये गणपतीमध्ये पण तोच आहे. तो गणाधीश, त्याला चैतन्य म्हणतात, त्याला जाणीव म्हणतात, त्याला विष्णू म्हणतात. तो गणपती. शारदा म्हणजे काय? नमो शारदा चत्वार वाचा. शारदा म्हणजे माया आहे, त्याच्यापासून काहीतरी वेगळं असतं की नाही? उत्पत्ती कुठून आहे? नाभिस्थान. नाभिस्थान पासून परा झाली. परा म्हणजे काहीतरी आहे मूळ त्याच्यापासून वेगळा झाला. परा पश्चिमी हृदयस्थान, मध्यमा कंठस्थान आणि वैयक्तिक बाहेर. माय झाली की नाही? आहे पासून वेगळं झालं की नाही? रात्री आपण झोपून कुठे बोलतो माहिती. आपण असण्याची जाणीव आली, काय झालं? आहे त्याच्यापासून वेगळं झालं की नाही? ती जाणीव आल्यानंतर काय आलं? मन आलं की नाही? शारदा आली की नाही तिकडे? मन आलं की नाही? तेव्हा मनामुळे गडबड आहे. मने मुषा कारण बदलता मुद्दा शारदा माया. मला समजूनच सांगितलेलं आहे सगळं काय आहे. काय सभास्थान म्हणजे काय? सद्गुरू म्हणजे काय? सद्स्थान म्हणजे काय? सभास्थान म्हणजे काय? एक दशकात फोडून सांगितलेलं आहे. दशका समासार नरदेव, या नरदेवाचा उपयोग काय? नरदेव म्हणजे काय तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. नरदेव म्हणजे काय? महाभूतांचा हा शरीर, या शरीरात कोण राहतो? जीवात्मा. कोण राहतो? जीवात्मा. हा जीवात्मा कधी मरत नाही. हा जीवात्मा कधी मरत नाही. तो या शरीराचा वापर करतो. कुठला? स्थूल देहाचा. कशासाठी? विषय सुखाचा. याचा वापर करतो विषय सुखाचा. या शरीराचा, या जीवात्माला गरज कशासाठी आहे? विषय सुखाचा. जोपर्यंत मन किंवा जीवात्मा विषय सुख घेतो तोपर्यंत या देहाची गरज नाही. ज्या दिवशी हा मन आत्मसुख घ्यायला सुरुवात करेल, मग या देहाची त्याला गरज नाही. जोपर्यंत विषय सुखाचा जीवात्मा आहे किंवा मन आहे तोपर्यंत स्थूल देहाची गरज आहेच. आणि या देहातून 5 ज्ञानेंद्रियातून विषय सुख घेतो की नाही आपण? कानाला चांगला ऐकायला पाहिजे, डोळ्याला दृष्टी चांगलं पाहिजे, डोक्याला चांगला स्पर्श पाहिजे, जिभेला चव पाहिजे, नाकाला वास पाहिजे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रियाला कामाला लावून टाकलं. 5 कर्मेंद्रिय कुठले? हात, पाय, त्वचा, बुध आणि शिश्न. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रियाला कामाला लावून टाकलं. पाहिजे कोणाला? दृश्य कोणाला पाहिजे? डोळ्याला. त्यानं सगळं पायाला आणि हाताला कामाला लावून चांगलं ऐकायचं कोणाला? कानाला कामाला लावलं का सगळ्यांना? चांगला सुगंध नाकाला पाहिजे, कामाला लावलं की नाही सगळ्यांना? तोंडाला चव पाहिजे, कामाला लावलं ना? त्वचेला चांगला स्पर्श पाहिजे, कामाला लावलं ना? 5 ज्ञानेंद्रियाला 5 कर्मेंद्रियाला कामाला लावून टाकलं. आणि हा देह, हा जीव आहे, हा जीवात्माला विषय सुखाची जोपर्यंत आवड आहे, इच्छा आहे, तोपर्यंत जन्म होणार. कोणी कोणाला जन्माला घालत नाही, आपल्या इच्छेने आपण जन्म घेतो. हे सद्गुरू भेटायला
वाटतं आपल्याला कोणीतरी जन्माला घालतो, कोणी आपल्याला जन्माला घालत नाही, आपण आपल्या इच्छेने जन्म घेतो. सद्गुरू भेटला नरतेचा वापर कसं करायचं हे आज अगोदर सांगितलेलं आहे. नरते म्हणजे काय, याचं महत्व काय. मुलालाच वल्ल्या रंगा, सगळे वल्ल्या रंगाला मुलीला आहेत की नाही. माझा मुलगा, माझी मुलगी, माझा शरीर, माझा कुटुंब, माझे मोठेपणा. बीकॉम झाला, ग्रॅज्युएट झाला, आर्ट्सचा ग्रॅज्युएट झाला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, काय तज्ञ झाला, सायंटिस्ट झाला, मेला तर त्याची किंमत काय, शून्य ना. आणि करून तो केला व्यापारच आहे ना तो. अशाश्वत आपण वर प्रेम करतो, तो शाश्वत आहे, सदोदित आहे, तो विषय सांगणारा तो सद्गुरू. म्हणून सांगितलं सद्गुरू वाचून सापडणं सोय धरा वेद दे पाया. देवांच्या पायातून फायदा नाही, कारण महामहान देव वर्ष दिली नाही. अज्ञानी जग त्याच्यामुळे काही चमत्कार घडतात, प्रपंचिक गोष्टी आपल्याला मनासारख्या होतात. आपल्याला वाटते हा देव, तो देव कुठला देतो, तो देव देणारा देव, तो पण नाशिवंत आहे. जेव्हा चौथा प्रलय होतो तो सगळे देव पण नाहीशी होतात, देणारा देव पण राहत नाही. एकच देव राहतो, तो आत्माराम. तो कधी नष्ट होत नाही, कधी जन्म घेत नाही, तो कधी जात नाही, कधी येत नाही, सदोदित आहे. तो शाश्वत आहे. त्याला प्राप्त करायला का पाहिजे सद्गुरू. त्याने उदाहरणार्थ महत्व सांगितलेलं न देह खाऊन पडण्यासाठी नाही, विषय सुखासाठी नाही. कशासाठी हा निर्णय आहे. आपला म्हणतो हा माझा शरीर आहे, हा तुझा शरीर आहे. केस दुवा पडतात, दुवा म्हणतात माझा घर आहे. जखम झाली, किडे पडतात, किडे म्हणतात माझा घर आहे. पोटात जंत होतो, जंत जरा म्हणतात किडे माझा, जंत म्हणतात हा माझा घर आहे. आपल्या शरीरात अनेक पैसे आहेत, ते म्हणतात ते पैसे म्हणतात माझा घर आहे. घर त्याचं आहे, पण तुझं घर कुठला. म्हणून सांगितलं आहे सगळे म्हणतात माझं घर, पण तुझं ते म्हणतात तुझं घर आहे, पण माझं पण आहे ना. माझं काय तू समजतो, तुझं घर, पण ते तुझं नाही आहे, ते माझं घर, सगळ्यांचं घर. हा म्हणतो मी माझं घर आहे, माझं घर आहे, ते तुझ्या हातात नाही आहे. ते कधीही सद्गुरू देऊन आपला देव घेऊन जाऊ शकतो. त्याच्यातला करंट गेला तर कुठे राहिला. महाभूताचं शरीर परमेश्वराने आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायला दिलेली आहे. पूजा न करता आपण काय करतो, अजून वाढव, अजून वाढव, अजून वाढव. गाढवाचं ओझं घेऊन तुम्ही आपण मरेपर्यंत, आणि त्याच्याकडे दबून पडतो की नाही, शेवटी चिंता करतो की नाही, ह्याचं सगळ्यांची चिंता करतो नाही. मुलाची चिंता, मुलीची चिंता, नातवांची चिंता, जावयाची चिंता, सुनांची चिंता, नातेवाईकांची चिंता, सगळ्या संसाराची चिंता करून केला व्यापारच आहे. मेल्यानंतर तुम्हाला पण उभा करत नाही इकडे. 12 दिवशी काय म्हणतात, 12 घालून पाठवून देतात, घेऊन नको परत. सगळं चुकून आला, अरे बाबा याला बंदोबस्त करून टाका, नको भूत झाला. अरे भूत झाला, जिवंत असताना उपभोग घेतला ना तू, तेव्हा तो भूत ना मला. नाही तर सगळे जिवंत माणसं भूतच आहेत ना. पाहिजे सांगतात ना मला, पाहिजे सांगतात ना, भूतच झालं की नाही, पण जिवंत भूत आहेत ते. मेल्यानंतर भूत होतो, ही कल्पना आहे. मला म्हणतात आपण देवाघरी गेला, आपण त्याला म्हणतो मागे ये मागे ये, माझी आई, माझी बाबा, माझे नवरा. तो म्हणतो मी कुठल्या प्रवासाला चाललोय, तुम्हाला कशाला मागे ओढतो. मला जाऊ दे, सुखाने जाऊ दे. जेव्हा मी चाललोय मागे ओढू नको मला. माझा रस्ता मोकळा होऊ दे, सुख काय म्हणतात, प्रवास सुखाचा होऊ दे माझा.
माझी आई कोण कोणाला मेल्यानंतर तुम्हाला इकडे एंट्रीच नाहीये. पण त्याची भाषा तुम्हाला कळत नाही, तुमची भाषा त्याला कळत. तो म्हणतो मला इकडे काही राहायचं नाहीये, मी माझ्यात राहिलो देवा सुखाने जाऊ द्यायचं. मेल्यानंतर माझी उभीच आठवण करायची माझ्या कोण कोणाचं. देहाचा उपयोग कसा करायचा ते सद्गुरू सांगतात. आयुष्य 2 दिवसांचा कुठेतरी वस्ती कीजिए. सत्यनारायणाची पूजा करायला हा देह दिलेला आहे ना. सत्यनारायण काय दाखवणारा पण सद्गुरू. जन्मोजन्मी आम्ही भोगपुण्य केले बघा विठ्ठल कृपा केली मरेपर्यंत मी वैकुंठात जाणार ही पण वासनाच आहे. शिवलोकात जाणार ही पण वासनाच आहे. मी ब्रह्मलोकात जाणार ही पण वासनाच आहे. आणि त्याला बेस काय आहे? पुण्य आहे. जोपर्यंत पुण्याचा बेस आहे, जोपर्यंत तू आहे तोपर्यंत देव भेटणारच नाही. देव भेटायला पाहिजे तर स्वतःला नष्ट करता यायला. स्वतःला नष्ट करायला सद्गुरू भेटतात. खरोखर आपण पुण्यावान आहोत म्हणून आपल्याला सद्गुरू भेटलेला आहे. जरा भेटलेला आहे म्हणजे काय उगीच नाहीये, काहीतरी पुण्य आहे म्हणून आपल्याला सद्गुरू भेटलेला आहे. तू काय सांगतो? तुला दाख मी दिसलं, तुला सौभाग्य देऊन सात्मबोध नांदली. काय म्हणतो तो? तू आत्मा आहे. सात्मबोध, तू आत्मा आहे ओळख. तू आपण आत्मा करत आहे ते ओळख. या ओळखेपर्यंत तुला जन्म नाही. ओळखेपर्यंत जन्म होणारच. त्याला ओळख सर्वांमध्ये आहे, तो तुझ्यामध्ये आहे. फरक कशामुळे आले? मनामुळे. सगळ्यांमध्ये एकच आहे, तो चैतन्य आहे सगळ्यांमध्ये. फरक मनामुळे आले. मन पण एकच आहे, पण त्रिगुण आहे ना, रजोगुण तम सत्वगुण, याच्यामुळे फरक आले. गुणातीत निर्गुणा निरंजना तो सद्गुरू. गुणातीत आहे तो, निरंजन आहे. गुणातीत निर्गुणा निरंजना तो सद्गुरू. त्याला सद्गुरू होतो. त्याच्यासाठी जर देहाचा वापर करायचा, त्याच्यासाठी त्याचा उपयोग करायचा. प्रपंच सहज आहे. प्रपंच म्हणजे काय? साधा गोष्ट आहे. जन्मापासून मरेपर्यंत प्रारब्ध कर्मानुसार होणारच. उगीच तुला वाटतं मी काय करतो, प्रारब्धाप्रमाणे घडणारच. आपण जन्माला आपल्याला माहिती होतं आपण काय होणार काय नाही. कोणाच्या पोटी जन्म घेणार हे माहिती होतं. लहानपणी वाटत होतं आपण कोणाशी लग्न करणार, कोणाच्या घरात जाणार. मुलीला माहिती ना तुम्ही कोणाच्या घरात जाणार आणि मला किती मुलं होणार. उद्या मला बसून काय दुःख आहे ना माहित नाही, नवऱ्या बसून काय दुःख आहे माहित नाही. मुलांना माहिती नाही माझी बायको कोण होणार आणि मला किती मुलं होणार, मी काय होणार, मला सुख किती आणि दुःख किती माहिती होतं नाही. प्रारब्ध कर्मानुसार जन्मापासून पर्यंत घडत असते. म्हणून सांगितलं रामदास महाराजांनी मनाचिंत व्यर्थ वाहते अकस्मात होणार होऊन जाते. उगीच चिंता करतो आपण. देवाचं भजन करा, भक्ती करा, सहज संसार करा. काय करायची गरज नाहीये. तो तुमच्याकडून करून घेतो. सगळं करतो देव. आपल्याला वाटतं मी करतो. मनात आणणारा कोण? तो. बुद्धी देणारा कोण? तो. चिंतन करणारा कोण? तो. म्हणजे सगळं करणार देव आहे की नाही. म्हणून मला माझ्या मनात नाही, मला बुद्धी नाही, माझ्या लक्ष नाही. चैतन्य आपण समजा उभे ठरवतो मला भरपूर पैसे कमवायचे, मला लवकर यायचे आहे, लवकर कामं करायची. एवढंच आजारी पडला तर, शक्ती नाही राहिली तर, देह चालवण्यासाठी शक्ती पाहिजे की नाही, चैतन्य पाहिजे की नाही. ते नसेल तर विचार केला तर जन्मापासून मरेपर्यंत आपण जे काही केलं ती देवाची कृपा आहे.
त्याची इच्छा. आपल्या इच्छेने काय उगीच वाटतं माझी इच्छित झालं, मी केलं झालं तर काय म्हणतो मी केलं, नाही झालं तर अरे देवाची मर्जी, माझं नशीब खोट आहे की नाही. झालं तर मी केलं, हा मला मी हुशार आहे, मी मेहनत केली, मी हे केलं, मी ते केलं, नाही झालं तर माझं नशीब खोट आहे. नाही ज्याचं आहे त्याला आपण शेअर देतच नाही कधी, तुम्ही देव करतो. उगीच मला वाटतं मी आम्हीला नष्ट करायला सद्गुरू स्तवन आहे, तो नरदेह स्तवन आहे. त्याची ओळख सद्गुरू करून देतो, नरदेहाचा वापर त्याच्यासाठी करायचा. संसार सहज आहे, काय करायची गरज नाही. सावता माण्याने सुद्धा भक्ती करून संसार केला आणि सगळ्यात महान संत म्हणजे सावता माणी केला संसार व्यवस्थित. नरहरी सोनार सुद्धा संसार करून काय केलं, परमार्थ खाटीक कोण जातो त्यांनी पण ते खटकाचं काम केला, पण संत झाला. म्हणजे प्रारब्ध कर्मानुसार सगळं संत तुकाराम महाराजांसारखे नाही संत झाले ना, नामदेव महाराजांसारखे सगळे संत झाले नाही ना, सखुबाईसारखे संत सगळे झाले नाही आहे, लज्जनाबाईसारखे पण झाले नाही आहे. सगळ्यांनी संसार सगळ्यांनी सोडून पण गेला नाही ना. असे पण संत आहे ज्यांनी प्रपंच करून परमार्थ सांगणार. सावता माणी आहे, नरहरी सोनार आहे, म्हणजे असं पण आहे ना. म्हणजे प्रारब्ध कर्म प्रत्येकाचं वेगळं आहे ना. प्रारब्ध कर्मानुसार सर्वत फक्त सद्गुरू म्हणतात तुम्ही मला शरणी या, तुमचा संसार. म्हणून रामदास महाराजांनी सांगितलं मनी व्यर्थ चिंता काय मनी चिंता व्यर्थ काय व्यर्थ वाहते अकस्मात होणार होऊन जात होणार निश्चित आहे. आहे ना आपल्या कंट्रोलमध्ये आहे ना. शब्द पडतो आपल्याला, शब्द पडतो आपण ठरवून शब्द बघतो. असं असेल तर सगळ्यांना बघितलं असेल मला छान शब्द पडायला पाहिजे, सुंदर आनंददायक असं झालं तर सगळ्यांनी इच्छा केली असते मला सुंदर स्वप्न पडायला. तसं होत नाही ना. जसे आवश्यक दीर्घचे स्वप्न अवघ्या अवसर निधन दीर्घ स्वप्न आहे. याच्यात किती पैसे कमवा गमवा काय पण करा, काय शून्य. आणि आपण झोपेत आहे म्हणून काय सांगतात, गाव उठावा साधूंजना साधा आपला गोल निद्रेत नाही ना. पण सद्गुरू आपल्याला उठवतो, उठा आणि तुमचं काय आहे आपलं हित कशाला ते साध्य कर, उठा. कारण झोपेला आपण संसार करतो की नाही, झोपेत जन्म घेतो की नाही, अज्ञानात जन्म घेतो की नाही, अज्ञानात संसार करतो, अज्ञानात राहतो, अज्ञान करतो. सद्गुरू आपल्याला उठवतो, उठा उठा साधा फुला इथं गेला तर ते मग काहीचा भगवंत नर देह असतानाच कळलं पाहिजे आणि दुःख आहे. नाही तर परत पुनरपी जन्म पुनरपी परत जन्म आईच्या पुढे जन्म घेणार, परत मरणार, परत जन्म घेणार. पुरे ना शोभ ज्याचे त्याचे म्हणून मागता जन्म घेते बरे, पण तू वाचना पूर्ण होत नाही. विषय सुख घेतो म्हणून वाचना पूर्ण होत. आत्मसुख घेतला तर वासनात राहणार नाही. वासनेमुळे मन जन्म घेतो, वासनेमुळे मन जन्म घेतो, वासनेमुळे जीवात्मा जन्म घेतो. विषय सुख घेतो म्हणून आत्मसुख घ्यायला शिकला तर सद्गुरू तुम्हाला आत्मसुख घ्यायला लावतो. म्हणून आत्मसुख घ्यायला एवढा त्यांना दृष्टी यावणीच आवडते करू नका. करू नका काही संत संग करा. संत संग म्हणजे काय, सत्याचा संग. आपण असत्याचा संग मरेपर्यंत धरतो, कसं मुक्ती मिळणार. मरेपर्यंत सत्याचा संग धरतो की नाही, सत्याचा संग धरला तर जिवंत असताना कळतो. म्हणून तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, माझे म्हणून नाही पाहिले पाहिला मुक्तीचा संग. जिवंत असताना मरण कळलं पाहिजे. मरण मृत्यू म्हणजे जन्म घेण्याचा प्रश्नच येत नाही. तू मेलाच नाही तर जन्म कशाला घेणार माणूस. मरतो म्हणून जन्म घेतो.
अरे म्हणायचंच नाही, जिवंत असताना कळलं पाहिजे. अधर्मात वस्तूची जाणं. मरण स्थूल देहामुळे वाटतो की मरतो. मी स्थूल देह नाही असं कळलं तर मरण कुणाला आहे? आणि हा देह कळलं पाहिजे सूक्ष्म देह. मी सूक्ष्म देह नाही असं कळलं तर सूक्ष्म देह स्थूल देह जोडी पडलेले घाटपर्यंत सुटेल की नाही? सद्गुरू त्या वापर कायसाठी करायचं? त्याच्यासाठी आहे ते, त्याचा उपयोग ते करायला पाहिजे. पण हे कळण्यासाठी सत्संग आहे, त्याच्यासाठी तर त्याचा महत्व सांगितलेलं आहे. राजा सद्गुणा सिद्धरामी राजा